रेडी झाली आणि सुगंध तर शाबास कौस्तुभ शाबास. काय खिचडी बनवली आहे मी. Concrete drains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything. गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? आता सकाळी 7:45 वाजलेत. ऑफिससाठी रेडी होतोय. आता आज मम्मी पण नाहीये, भाऊ पण नाहीये, ते पुण्याला आहेत. तर सकाळी सकाळी नाश्ता बनवायचा आहे, नंतर जेवण पण बनवायचंय. तर मग मी विचार केला की आपण एक काम करू, आपण खिचडी बनवू सकाळी सकाळी. मला काय माहिती, टिफिनला खूप आवडते, मी टिफिनला पण खाऊ शकतो आणि आता थोडंफार नाश्त्याला पण खिचडी खाऊन घेईन. तर मी स्वतः कुक करतो. येस, मला खिचडी बनवायला खूप आवडते, मी चांगली बनवतो आणि ऍक्च्युली. तर आता फटाफट खिचडी बनवतो. पाऊस भरपूर चाललाय, मग तुम्हाला दाखवतो पाऊस बघा. भरपूर पाऊस चाललाय, मजा येते पावसाने, पूर्ण वातावरण थंड झालंय. तर आता पहिले फटाफट खिचडी बनवूया. मी ना खिचडीत आता कांदा नाही टाकते, फक्त बटाटा टाकतोय. येस, बटाटा. तर फटाफट पटापटा सोडून घेऊया. बाकी तुम्हाला काय म्हणतात? अगर तुम्ही घरात कोणी नसलं तर मला सांगा की तुम्ही स्वतः नाश्ता बनवतात की बाहेरून मागवतात. आय थिंक मुली तर बनवत असतील, पण मोस्ट ऑफ मुलं बाहेरूनच मागवत असतील. मी पण बाहेरूनच करतो. बट कधी कधी नसलं तर नसलं इन द सेन्स, कधी कधी मूड नसला तर घरी बनवतो आणि खिचडी किंवा पोहे बनवतो. मग विचार केला, कन्फ्यूज होतो पोहे बनवू की खिचडी बनवू. पण विचार केला जाऊ दे, आपण एक काम करू, मस्त खिचडी बनवू. सकाळी सकाळी पावसामध्ये तुम्ही कधी खिचडी खाल्ली का? बघा, खाऊन बघा, किती भारी वाटते. म्हणजे मसाला वाली का अशी खिचडी. तर आता 2 बटाटे सोलून घेतले, थोडे आता धुवून घेऊ. बटाटे पहिले धुवून घेऊ. आता पहिले बटाटे एंगल बरोबर. हा, तर आता पहिले बटाटे आपण आता कापून घेऊ फटाफट. ही रेसिपी ना तुम्ही पण बघू शकता. म्हणजे अगर मुलं असतील तर त्यांना पण शॉर्टकट मध्ये अगर काय करायचं असेल घरामध्ये तर करू शकतात. माझ्या आईने मला खिचडी बनवायला शिकवले. अजून भाज्या बिज्या पण बनवतो, खूप साऱ्या गोष्टी बनवतो. फुल टॅलेंटेड आहे तुमचा भाऊ. असा आज वेगळा पाऊस तुम्ही बघाल. जे लोक माझे मित्र वगैरे ते म्हणतील, वा तुला स्वयंपाक पण येतो का? मग माझी आई म्हणते, मी माझ्या मुलाला काही शिकवलं नाही, शिकवलं माहित नाही, पण स्वयंपाक बनवायला नक्की शिकवलं. आणि ऍक्च्युली काय ना, कुकिंग मध्ये त्याच्यात काय नसतं, उलट कुकिंग बनवायला यायला पाहिजे. कारण कधी पण काही भूक लागली तर आपण आपलं स्वतःच बनवून खाऊ शकतो. आता बटाटा कापून घेतलाय. आता फटाफट एका याच्यामध्ये तांदूळ भिजवू आपण. तांदूळ धुवून घेऊ, तोपर्यंत तांदूळ वगैरे राहतील. मी त्या कुकिंग वाल्याच्या त्याच्या व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये बोलू का? त्याच्यामध्ये बोलतो. तर मित्रांनो, आता आपण घेतलेलं आहे पातेलं. तर ह्या पातेल्यामध्ये आपल्याला लागेल तसं आपण तांदूळ काढून घ्यायचे. 1 वाट्या असू, 2 वाट्या, तुमच्या भुकेनुसार तुम्ही वाट्या घेऊ शकता. 3 बस होतील का? 4 टाकू, लागले तर परत टाकू. 4 वाट्या आपण तांदूळ घेतलेला आहे. तो तांदूळ आता आपण धुवून घेऊया. 2 मिनिटं इथेच थांबा, तांदूळ धुतोय. तांदळात पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारे ते धुवून घ्यायचे असतात. 1 नाही 2 पाण्याने धुवायचे असतात. का? कारण आमची आई बोलते की एका पाण्याने नाही 2 पाण्याने धुव, म्हणून तांदूळ हे 2 पाण्याने धुवायचे असतात. आता मित्रांनो, आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि आता घ्यायचा आहे कुकर, कारण त्याच्यात भात शिजवायचा असतो. आता मी घेतलेला आहे कुकर. आमच्या घरी काळा कुकर आहे. काळ्या कुकरचे खूप सारे फायदे असतात, तुम्ही युट्यूबवर बघू शकता.
त्याच्यात टाकायचं थोडंसं तेल, जास्ती नाही टाकायचं कारण कॅलरीज वाढतात. तर त्याच्यात टाकायचं थोडंसं तेल. आणि मित्रांनो, हे सगळं करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की गॅस चालू करा. ते मी आता विसरलेलो आहे. वरतून बटन बंद होतं. तर आता गॅस चालू केलेला आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे. तर त्याच्यात तुम्ही जिरे, त्याच्यात तुम्ही थोडीशी मोहरी टाकू शकतात. कडकडीत घुसतर ती चांगली आपण कडकडून द्यायची. त्याच्यात मिरची पण टाकायला विसरू नका. तुमच्या आवडीनुसार, तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जेवढं तिखट आवडेल त्याच्यानुसार मिरच्या. मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत कारण मला थोडंसं तिखट आवडतं. नाही ना एवढी मजा येत नाही. येत असेल तर सांगा, आपण असंच बोलू भाई. आपण फुल प्रोफेशनल कुकिंग करतो. प्रोफेशनल. साधं काम थोडी आहे ना भाई आपलं. ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि मिरची कडकडून द्यायची. तर तुम्ही बघितलं कसं कडकडताय. तर ते कडकडल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण चॉप्स केलेले बटाटे आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. आवाज येतो छान. सॉरी. तर त्याच्यामध्ये आता आपण बटाटे टाकले असतील. तर त्याच्यामध्ये आता आपण बटाटे टाकलेले आहेत. 2 बटाटे टाकलेले, 2 बटाटे पुरेसे होतात. तर 2 बटाटे आपल्याला पुरेसे होतात. 2 छोटे बटाटे आहेत. दोन बटाटे छोटे आहेत. मी विचार करतोय अजून एक बटाटा टाकू. ते थोडंसं गरम असतं, पटकन एक छोटासा बटाटा सोलून टाकतो. जाऊ द्या, आपण आपल्या परत टोनवर येऊ. नॉर्मल बोलू. हा बटाटा आपण धुवून घेऊया. पण जेव्हा आपण एक आहे की आपण जेव्हा घरात असतो तेव्हा एक गोष्ट नक्की कळते की घरातल्या ज्या बायका असतात, कोणी पण असेल, आई असेल, बहीण असेल, या ज्यांचं लग्न झालं असेल, त्यांची बायको असेल, तर ते ऍक्च्युली घरात किती मल्टीटास्किंग करतात. आपण माणसं बाहेर करतो का, प्रत्येक जण आपापल्या जागेवर असतं. ते आपण बाहेर करतो आणि ते घरात करतात. काही काही पण ज्या बायका बाहेरचं करून पण घरात करतात त्यांना हॅट्स ऑफ आहे बाई. तशी माझी आई बाहेरचं पण करते, आमच्यासारख्या 2 भावांना पण सांभाळते. 2 मुलांना सांभाळणं सोपी गोष्ट नसते. आता मला कळतं, म्हणून मी कधी कधी सकाळी ना आईला हेल्प करतो. म्हणजे स्वयंपाक बनवण्यात असेल, काही पण असेल, जास्ती नाही करत, पण स्वयंपाक वगैरे बनवण्यात नक्की करतो. हा, आता आपण बटाटे याच्यात टाकलेत. बटाटे थोडेसे शिजून दिले आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकणार तिखट. थोडंसं टाकायचं तिखट, एक चवीपुरतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायची हळद. हळद टाकल्यानंतर त्याच्यात थोडीशी हिंग टाकायची.
हिंगाणी मस्त चव येते. त्याचा जो स्मेल येतो तो एकदम मस्त येतो हिंगाणी. आणि येस, त्याच्यामध्ये टाकायचं मीठ. मी मीठ टाकतोय. आणि मीठ टाकल्यानंतर माझं स्पेशल जे मी टाकतो, तुम्ही पण टाकू शकता, त्याच्यात टाकायचा पावभाजी मसाला. त्याच्याने ना खिचडीला एवढी चव येते. तुम्ही टाकून बघा, एवढं भारी वाटेल ना. पावभाजी मसाला तुम्ही टाकून बघा त्याच्यामध्ये कधी खिचडीमध्ये. कोणी कोणी टाकलं का, ट्राय केलंय का? या कोणी काही वेगळ्या प्रकारची खिचडी अगर बनवत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा, आपण जे जे डबे काढतो, जे जे भांडी काढतो, ते परत त्याच जागेवर ठेवा, नाहीतर परत आपली आई आली तर आपल्याला परत ओरडेल, शिव्या खालेल. आणि महाराष्ट्रीयन आईचा डायलॉग असतो, करतो तो करतो, वरतू सगळा राडा करून ठेवतो. त्याच्यापेक्षा नको करत जाऊ. आणि मित्रांनो, आता सगळे टाकल्यावर हा मसाला बघा किती सुंदर प्रकारे रेडी झालेला आहे. दाखवतो 1 मिनिट. हे बघा, अशा प्रकारे मस्त सगळा मसाला रेडी करून घ्यायचा. आणि आता ह्याच्यामध्ये टाकायचे जे आपण भिजवलेले तांदूळ आहेत, तर ते ह्याच्यामध्ये टाकायचे. आणि थोडंसं पाणी टाकून गॅस बंद करून द्यायचा. व्हिडिओत हवेचा आवाज येईल म्हणून मी तो पंखा बंद ठेवलाय. तर हे जे तांदूळ आहेत, तर ते आपण त्या भातात जो ज्या कुकरमध्ये जो मसाला बनवलाय त्याच्यात टाकायचे. आणि छान हलवून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर काय करायचं की याच्यात थोडं पाणी टाकायचं. आणि त्याच्यात काय करायचं, पाणी टाकायचं. म्हणजे ते पाणी कसं की थोडासा भात जेवढा आपला, सांगतो वेट सांगतो. म्हणजे भात पूर्ण भिजून तर थोडं त्याच्यावरती पाणी आलं पाहिजे. काय काय मुलांना, म्हणजे मुलींना तर ठीक आहे, ऑफकोर्स त्यांना तर स्वयंपाक येतो, पण काही काही मुलांना पाण्याचा अंदाज येत नाही. तो पाण्याचा अंदाज असा बघायचा की तांदूळ बुडून थोडंसं पाणी वरती आलं पाहिजे. मित्रांनो, सांगितली ना ती खिचडी करा. कांदा नका टाकू, फक्त बटाटा टाका. आणि ते खिचडीची तुम्ही चव बघा. ज्यांना कांदा असेल तर ऑफकोर्स कांदा टाका तुम्ही. ज्यांना कांदा आवडतो, मला पण आवडतो, पण मला फक्त बटाटा असला ना की अजून आवडतो. तर तुम्ही पण असं करा. आणि बघा, आता सोपं आहे, एवढंच करायचं. आणि त्याच्यानंतर दाखवतो करायचं. थोडीशी एक असं पूर्ण मसाला आहे, खाली भात आहे, मसाला आहे, त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण ठेवलेलं आहे. आणि कुकर बंद करून द्यायचा. कुकर बंद करून दिला की, आमचा काळा कुकर आहे, तर एक शिट्टी पण भरपूर होते. एका शिट्टीमध्येच होऊन जातं. आजचा वेगळा ब्लॉग, आजचा कुकिंग ब्लॉग. तर हा कुकिंग ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. सॉरी, थोडी सर्दी झाली आहे मला. तर हा कुकिंग ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मला. आणि आता खिचडी रेडी झाली की तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे रेडी झाली आहे. आणि हो, तुम्ही जेव्हा सगळ्या गोष्टी करताल तेव्हा हा जो सगळा कचरा केलाय तो आवरून ठेवा, नाहीतर शिव्या खायला लागेल. नंतर म्हणताल की सगळं केलं पण आवरलं नव्हतं. तर नक्की आवरून ठेवा. मी पण व्हिडिओ याच्यासाठी बनवतो, कारण आईला दाखवतो, हे बघा राडा झालाय मम्मी, पण मी आवरून ठेवलेलं आहे. हे दुःख फक्त एक मुलगा समजू शकतो, कोणी नाही समजू शकत. फक्त एक मुलगा समजू शकतो हे दुःख काय असतं. तर फटाफट आवरूया आता.
तर मित्रांनो आपली खिचडी ती एक नंबर रेडी झाली आणि सुगंध तर शाबास कौस्तुभ शाबास. काय खिचडी बनवली आहे मी. सुगंधानीच कळते की वा 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 काय अप्रतिम काय चविष्ट खिचडी ती असेल जी मी बनवली असेल. आता फटाफट रेडी होतो आणि थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतो की खिचडी कशी झाली आहे. तर मित्रांनो मी आता झालोय रेडी आणि आपली खिचडी पण झाली आहे रेडी. बघू कशी झाली आहे खिचडी. वाह 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 वाह. वेट प्लीज हा, नो जेलसी. कोणाच्या तोंडाला पाणी नाही आलं पाहिजे. सॉरी अगर कोणी उपास असेल कोणाचा तर व्हिडिओ बघताय. सॉरी अगर ज्यांना भूक लागली असेल अगर ते हे व्हिडिओ बघताय. सॉरी हा, नो जेलस. एवढी भारी खिचडी बनवली आहे मी. वेट ये डॅन डॅन काय खिचडी बनवलेली आहे. क्या बात आहे ना. तुमचा भाऊ एकदम भारी मस्त बनवली ना खिचडी. आता ही खिचडी थोडी हलवून घेऊ आणि डब्यात भरून घेऊ कारण उशीर झालाय. आणि येस त्याच्यासोबत 2 पापड पण. क्या बात आहे. आता ही खिचडी पटापट ताटात काढून घेऊ. आता ही खिचडी पटापट ताटात काढून घेऊ. टंग ट्विस्टर यार. याच्यावर मी टाकलंय थोडंसं खोबरं आणि एक नंबर जी आपली खिचडीची झालेली आहे ना. तुमचा भाऊ टॅलेंटेड. आता खिचडी खाऊन बघू टेस्ट कशी झाली आहे. वा काश तुम्हाला मी खिचडी टेस्ट करू शकलो असतो. एक नंबर अप्रतिम. वा आणि मी केली तर मला चांगली वाटणारच. नो इश्यू. आणि अगर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मी अजून खूप साऱ्या गोष्टी बनवू शकतो. अगर तुम्हाला वाटल्यास तर बनवून पण दाखवेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव. आता ऑफिससाठी आता निघतोय. आता उशीर झालाय. फटाफट रेडी होऊन आज फुल डे ग्राइंड. बाय बाय, टेक केअर.